तर M1च्या PYQ सिरीजमध्ये आपल्याकडे आज आणखी एक क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन असा आहे की वी हॅव टू इव्हॅल्युएट लिमिट x टेंड्स टू y, x टू दी पॉवर y मायनस y टू दी पॉवर x, x टू दी पॉवर x मायनस y टू दी पॉवर y. आता क्वेश्चनला हँडल करायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण आपली लिमिट कुठेतरी अप्रोच करत आहे तर हा व्हेरिएबल आहे जो चेंज होतो आणि ती व्हॅल्यू कोणाकडे जाते की कॉन्स्टंटकडे जाते. कधी असं होत नाही की हा व्हेरिएबल दुसऱ्याकडे जाईल. असं होऊ शकत नाही की एक चोर पोलीसचा खेळ आहे आणि आपला चोर समोर धावत चालला आणि पोलीस त्याच्या मागं धावत चालला बंदूक घेऊन. शक्यच नाही, कधी कॅच करणार नाही. लिमिटमध्ये काय करायचं आहे, कधीही जी व्हॅल्यू व्हेरी होत आहे ती आहे x, कुठपर्यंत जातं ते का कॉन्स्टंट व्हॅल्यूकडे जात आहे. जेव्हा कुठलीही व्हॅल्यू कॉन्स्टंट व्हॅल्यूकडे जात असेल तर ते y आपलं काय झालं या केसमध्ये y इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, हे विसरू नका. तर आपल्याला लक्षात ठेवायचं की इम्पॉर्टंट गोष्ट आहे y इज कॉन्स्टंट. या ठिकाणी आपल्याकडे y काय आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. yला एक रेग्युलर नंबर म्हणून ट्रीट करायचा आहे. ठीक आहे. मग आता आधी चेक करून फंक्शनची व्हॅल्यू काय होती. तर लेट्स सपोज इफ वी पुट x इक्वल्स टू y, लिमिटमध्ये काय होणार, तर yच्या ठिकाणी x पुट करा किंवा xच्या ठिकाणी y पुट करा. मी तर सगळ्या ठिकाणी y पुट करणार आहे. तर xच्या ठिकाणी जर y पुट केलं तर मला मिळालं y टू दी पॉवर y मायनस y टू दी पॉवर y अपॉन y टू दी पॉवर y मायनस y टू दी पॉवर y. म्हणजे न्यूमेरिकली बघितलं याला कॅन्सल करू नका, 1 होत नाही आहे. ठीक आहे. आधी सबट्रॅक्शन करा, कारण की एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे, हे ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू होत चाललेली आहे. सो ही व्हॅल्यू झाली आहे 0 आणि ही पण खालची व्हॅल्यू झाली आहे 0. म्हणजे आपल्याला कुठल्या टाईपचा फॉर्म भेटला आहे, हा भेटला आहे आपल्याला 0/0चा फॉर्म. त्याला कॅन्सल करून 1 करायचं नाही, कारण ही डिफरंट व्हॅल्यू आहे, ही डिफरंट व्हॅल्यू आहे. इथे दोन्ही व्हेरिएबल आहे. स्टार्टिंगला जी आहे हे दोन्ही व्हेरिएबल आहे आणि ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ही एव्हर चेंजिंग आहे, ही आणि ही इक्वल होऊ शकत नाही. बस आपण ते चेक करायसाठी कुठल्या टाईपचा फॉर्म बनेल समोर जाऊन, त्यासाठी आपण ही व्हॅल्यू पुट करून बघितली. हा कुठल्या टाईपचा फॉर्म झाला आहे, 0/0चा फॉर्म. तर जेव्हा कधी आपल्याकडे 0/0 फॉर्म लागतो तेव्हा आपण कॉचीज रूल अप्लाय करू शकतो किंवा एल हॉस्पिटल रूल अप्लाय करू शकतो. मी यूज करतो एल हॉस्पिटल रूल, ज्याचा अर्थ काय होते की जेव्हा आपण आपला फॉर्म 0/0चा असेल तेव्हा आपण वरती डिफरन्शिएट करू शकतो आणि खाली पण सेपरेटली डिफरन्शिएट करू शकतो. तर आधी आपण काही बेसिक डिफरन्शिएशन बघून घ्या. इथे मी लिहिणार आहे लिमिट x टेंड्स टू y बाय अप्लाइंग एल हॉस्पिटल रूल. ठीक आहे. सो डेरिवेटिव्ह ऑफ वरचं फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x टू दी पॉवर y मायनस y टू दी पॉवर x डिवायडेड बाय डेरिवेटिव्ह ऑफ सेपरेट डिफरन्शिएशन असतं. ठीक आहे. u/v लावायचा नाही, x चा पॉवर x मायनस y चा पॉवर y. हे काय यूज केलं आपण, एल हॉस्पिटल्स रूल यूज केला इथे आपण. ठीक आहे. मग बघा, जर तुम्हाला डिफरन्शिएशन करता येत असेल तर खूप सोपी गोष्ट आहे. लिमिट x टेंड्स टू y आहे तसंच हा y नंबर आहे. जर आपण कुठले xच्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढला तेव्हा तो पॉवर समोर येतो आणि पॉवर 1नी कमी होतो. तो आपली इथे काय केलं आहे बघा, एक सेकंड. सो लिमिट x टेंड्स टू y, हा पॉवर समोर आलेला आहे वायचा आणि एक्सचा पॉवर 1नी कमी झाला आहे तर y मायनस 1 झालं इथे. ठीक आहे. इथे आता सेकंड टाईमला ए कशाच तरी पॉवर x आहे, म्हणजे हा ॲक्च्युली फॉर्म कशाचा, ए टू दी पॉवर एक्सचा फॉर्म आहे. त्याला जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा काय होतो, याला जर आपण डिफरन्शिएट केलं काय होतं, डिफरन्शिएशन ए टू दी पॉवर एक्स असं राहतो, सोबत काय येतो लॉग ए येतो. आता इथे एच्या ठिकाणी काय दिलं आहे, फक्त y दिलेला आहे. परत सांगतो y काय आपलं एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. सो ही जी व्हॅल्यू आहे y टू दी पॉवर एक्स ते तसंच राहिलं आणि सोबत काय आला लॉग y सोबत आला आहे. ठीक आहे. खाली सॉल्व करताना परत x टू दी पॉवर एक्स आहे. याचा डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याला आपण सेपरेटली कुठली साईडला कॅल्क्युलेट करू. लेट सपोज आपल्याकडे एक व्हॅल्यू आहे x टू दी पॉवर एक्स, त्याला मी p पकडलं, मला याला डिफरन्शिएट करायचं आहे. दोन्ही व्हेरिएबल असल्यामुळे मी दोन्ही साईडला लॉग घेणार. सो सपोज लॉग ऑफ p इक्वल्स टू x टाइम्स लॉग ऑफ x. आता याला डिफरन्शिएट करा. बघा, लॉग पीचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 1/p आणि पीचा डेरिव्हेटिव्ह dp/dx. तर आपल्याला ॲक्च्युली ही व्हॅल्यू पाहिजे. इथे दोन फंक्शन आहे u इंटू v. सो फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड 1/x प्लस सेकंड फंक्शन लॉग x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1. हा x आणि x कॅन्सल, तुम्हाला भेटलं 1 प्लस लॉग x. पण या साईडला तर p आहे एक्स्ट्रा, हा p या साईडला घेऊन या. तर तुम्हाला काय मिळालं dp/dx इक्वल्स टू p इंटू 1 प्लस लॉग x. पण p ची व्हॅल्यू किती होती, x टू दी पॉवर x. सो याला आपण काय लिहू शकतो, x टू दी पॉवर x 1 प्लस लॉग ऑफ
एक्स. ही कशाची व्हॅल्यू आहे? हे एक्स टू दी पॉवर एक्सच्या डेरिव्हेटिव्हची. तर हीच व्हॅल्यू आपण डायरेक्ट वरती यूज करणार. सो डेरिव्हेटिव्ह एक्स टू दी पॉवर एक्स काय झाला आपला? एक्स टू दी पॉवर एक्स आणि 1 प्लस लॉग ऑफ एक्स मायनस. आता बघा वाय टू दी पॉवर वाय काय होणार आहे? वाय ॲक्च्युली आपला आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा पॉवर जर कॉन्स्टंट घेतला तर आन्सर काय येईल? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतं? हमेशा 0. ठीक आहे. ओके. आता इथे खास काय डिनॉमिनेटर 0 होणार नाही, तर आपण काय करू शकतो? एक्सच्या ठिकाणी आपण वायची व्हॅल्यू पुट करू शकतो. नाव डिनॉमिनेटर 0 होत नसेल तर पुट एक्स इक्वल्स टू वाय. तर एक्सच्या ठिकाणी वाय ही व्हॅल्यू पुट करा. बघा मग आपला आन्सर सिम्प्लिफाय कसं होते. सो लिमिट एक्स टेन्स टू वाय. एक्सच्या ठिकाणी वाय पुट करायचं. सो वाय इंटू वायचा पॉवर वाय मायनस 1 वायचा पॉवर वाय लॉग ऑफ वाय आपण हा परत वायचा पॉवर वाय आणि 1 प्लस एक्सच्या ठिकाणी वाय पुट करायचा विसरू नका लॉग वाय. आता हा वायचा पॉवर 1 आहे, हा पण वायचा पॉवर वाय मायनस 1 आहे. तर एका नंबरला जर दुसऱ्या नंबरने सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर पॉवर वाढतो. इथे पॉवर 1ने वाढला असेल तर तुम्हाला बेसिकली काय मिळालं आहे? लिमिट एक्स टेन्स टू वाय. इथे जर तुमच्याकडे वायचा पॉवर वाय झाला तो इथे पण आहे. जर मी दोन्ही कॉमन काढलं इथे 1 मायनस काय भेटलं? लॉग वाय. खाली बघा काय हा पण वायचा पॉवर वाय आहे. इथे काय भेटलं आहे? 1 प्लस लॉग वाय. दोन्ही वायचा पॉवर वाय कॅन्सल आणि फायनली आपलं लिमिटचं आन्सर किती आलं? 1 मायनस लॉग वाय अपॉन 1 प्लस लॉग वाय. हे आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे.